आज सकाळीच घोळ झालेला आहे तो म्हणजे पराठा बनवायला घेतला होता, पण बटाटू कसं काय माहीत नाही, मग खूप जास्त पातळ झालं होतं, ते लाटताच येत नव्हतं. मग चपातीची एक लाटी केली, त्यानंतर त्याच्यावरती बटाटू पसरून मग पुन्हा दुसरी लाटी लावली आणि चिटकून मग लगेच भाजलं. मग ते कुठं खाता आलं आम्हाला. त्यानंतर मी चालले होते कपडे शिवायला टाकायला. मग एक ब्लाऊज आणि ड्रेस होता. या ड्रेसची कहाणी मी तुम्हाला नंतर सांगते. फळं आणली होती, मग त्यामधला मी संत्री खाल्ला. आठवडाभराची भाजी आणली होती, मग ती नीट केली. त्यानंतर मी काहीतरी बनवत होते. पहिले तर माझ्याकडे प्रीमिक्स होतं, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. मिक्स करत राहायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, कमी जास्त वाटलं तर पाणी टाका. एक रिबन लेग स्ट्रक्चर व्हायला पाहिजे. त्यानंतर मी 4 बाउल घेतलेले आहेत. मी त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा कमी किंवा निम्म्यापर्यंत तुम्ही ते केकचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावरती डार्क कंपाऊंड टाकून घ्यायचं आहे. थोडंसं किसलेलं पण टाका आणि वरून पुन्हा केकचा बॅटर टाकायचं आहे. पूर्ण भरायचं नाहीये आणि ते लगेच प्रीहीट केलेल्या पॅनवरती ठेवून झाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपलं घरच्या घरी चोकोलावा केक बनलेला आहे. पण माझा चोकोलावा पूर्ण व्हॉल्कनो सारखा बाहेर आलेला आहे, पण असं टेस्टी झाला होता आणि मी गरम होतो तोपर्यंत तुम्हाला दाखवलेले कशा पद्धतीने. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा.